Good morning student. Today we are going to learn a new and very interesting game. And name of the game is location game. We play different types of games. आपण वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळतो जसे की हाइड अँड सीक. ऑन द प्ले ग्राउंड क्रिकेट खो खो असे आपण नेहमी गेम खेळतो. व्हॉट इज द मीन बाय लोकेशन? लोकेशन म्हणजे काय? तर लोकेशन म्हणजे प्लेस किंवा ठिकाण किंवा स्थान असेही आपण म्हणू शकतो. दिस गेम इज वन ऑफ द बेस्ट लोकेशन गेम. सो ओपन युअर टेक्स्ट बुक, पेज नंबर 49, लोकेशन गेम. नाउ सी दिस इज अ पिक्चर ऑफ क्लासरूम. हे एका वर्गाचे चित्र आहे. सो लेट्स स्टार्ट द ॲक्टिव्हिटी. लोकेशन गेम बघा इथे दिलेलं आहे. लिसन केअरफुली अँड आन्सर. लक्षपूर्वक ऐका आणि उत्तर द्या. नाउ देअर इज अ टीचर. इथे कोण दिसते आपल्याला? मॅडम दिसतात. एक द गर्ल्स आस्किंग अ क्वेश्चन. आणि एक मुलगी आहे ती प्रश्न विचारत आहे सर्वांना. इथे एक मुलगी प्रश्न विचारते. ती काय प्रश्न विचारते? वेअर आर यू? म्हणजे तुम्ही कुठे आहात? तिने पहिला प्रश्न पाठीमागच्या मुलीला विचारला. वेअर आर यू मिथाली? पाठीमागच्या मुलीचं नाव समजा आपण मिथाली घेऊ. तर मिथाली काय म्हणेल पहा. आय एम बिहाइंड. मी तुझ्या पाठीमागे आहे. नियर द ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डच्या जवळ मी उभी आहे. खिडकीजवळच्या मुलीचं नाव आहे नेहा. तर प्रश्न विचारणारी मुलगी विचारेल वेअर आर यू नेहा? तर काय म्हणेल पहा. नेहा काय म्हणेल? नेहा कुठे आहे? तर नेहा काय म्हणेल? आय एम हिअर. मी इथे आहे. नियर द विंडो. मी खिडकीच्या जवळ बसलेली आहे. अशा प्रकारचे लोकेशन आहे ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. तुम्ही वर्गात कुठे बसता? तुम्ही घरात कुठे आहात? तर तुम्हाला प्रश्न विचारला तर वेअर आर यू, तर तुम्हाला आपलं लोकेशन आपली जागा सांगता आली पाहिजे. वेअर आर यू सिद्धी? वेअर आर यू वेदिका? आपल्याला लोकेशन सांगता आले पाहिजे. सेकंड लाईनमध्ये पहा. सेकंड लाईनमध्ये एक मुलगी आहे. तिचं नाव आहे विद्या. तर तिला प्रश्न विचारला जातो वेअर आर यू विद्या? तर ती विद्या काय म्हणेल? हिअर सेकंड लाईन. बघ मी इथं सेकंड लाईनमध्ये आहे. सेकंड लाईन सेकंड बेंच. दुसऱ्या बेंचवरती बसली आहे. समजा सायली नावाची मुलगी आहे. ती थर्ड बेंचवर बसली आहे. आणि ते सायलीला प्रश्न विचारला समजा वेअर आर यू सायली? तर ती काय म्हणेल? आय एम हिअर सेकंड लाईन थर्ड बेंच. मी तिसऱ्या बेंचवरती बसले आहे. आता थर्ड लाईनमध्ये पहा. थर्ड लाईनमध्ये समजा मोहित आहे. त्याला प्रश्न विचारला वेअर आर यू मोहित? तर तो मोहित काय उत्तर देईल? आय एम ऑन द लेफ्ट ऑफ केदार. इथे मी केदारच्या डाव्या साईडला बसलेलो आहे. आता पुढंच बघा फोर्थ लाईनमधलं. लास्ट बेंचवर अशोक बसला आहे. तर त्याला प्रश्न विचारला जाईल वेअर आर यू अशोक? तर तो काय म्हणेल? आय एम ॲट द बॅक. मी सर्वात शेवटी आहे. ऑन द लास्ट बेंच. सर्वात शेवटच्या बेंचवरती मी बसलो आहे. पुन्हा चौथ्या लाईनमध्ये श्रावणी नावाची मुलगी आहे. तिला प्रश्न विचारला जाईल वेअर आर यू श्रावणी? तर ती काय म्हणेल? हिअर ऑन द राईट ऑफ सविता. मी सविताच्या उजव्या साईडला बसलेली आहे. पुढच्या बेंचवरती समजा आरोही बसली आहे. तर आरोहीला ती मुलगी काय प्रश्न विचारते? वेअर आर यू आरोही? तर ती आरोही काय उत्तर देईल पहा. हिअर राईट इन फ्रंट ऑफ यू. इथे मी सर्वात पुढे तुझ्या उजव्या साईडला आहे. हिअर राईट इन फ्रंट ऑफ यू. अशा प्रकारचा गेम आपल्याला वर्गात खेळता येऊ शकतो. वर्गातल्या मुलींनी वेगवेगळ्या मुलींना प्रश्न विचारता येतात. ओके.
अशाच प्रकारचं गेम तुम्ही तुमच्या घरामध्ये, मैदानावरती, इतर ठिकाणी खेळू शकता. आय होप तुम्हाला हा गेम नक्कीच आवडला असेल. थँक्यू.